कोल्हापुरात जर तुम्हाला बिझनेस लोन पाहिजे असलं किंवा पर्सनल जरी लोन पाहिजे असलं का नाही, लगेच मेसेज करा. लगेच लोन द्यायचं काम करणार. कामावर निघालो तर भावाने लिफ्ट मागली. भावाला टाम दिवशी गाडी घेतला. पण भाऊ काय विचार करत असेल जरा सांगा कमेंटमध्ये बघू. तर ऑफिसमध्ये आल्यावर सगळ्यांची तोंड अशी बघण्यासारखी झालते. सगळे अशी नुसती सुट्टीची वाट बघालतीत. आता त्या सगळ्यांच्यामध्ये मी पण आहेच म्हणा. मी कुठला वेगळा आहे. लोन ऑफिसर आहे म्हटल्यानंतर असं जरा फिरायला लागतं इकडे-तिकडे. असंच फिरत-फिरत भावाकडे गेलतो तर भावानं मन, काळीज, फुफ्फुस, आतडं सगळं जिंकून टाकलं. महाराजांची मूर्ती बसवली ते बी कामाच्या ठिकाणी. एहे विषय आता हायवेला हिकडं-तिकडं जायचं म्हटलं की माझी लय ओची होत्या. कसं आम्ही हाय एक तर गावाकडली. आमच्या इकडे कसं असतं एकच रोड असतो. एकाच रोडवरनं सगळ्या गाड्या फिरत्यात्या. आता कागल एम-आय-डी-सीवाल्या भावासनी माझी एक विनंती आहे. तुम्ही घरला येताना तुम्हाला पेट्रोल पंपाजवळ असं मामा दिसतील भाजी घेऊन. तर तिथनं कधीतरी भाजी घेत जावा. कसं आहे, तुमच्या एका भाजीच्या पेंडीमुळं ह्यांच्या घरात चूल पेटत असते. त्यामुळं मोठ्या-मोठ्या मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यापेक्षा इथं जरा भाजीपाला घेत जावा असं. हे असं रात्रीचं कोल्हापुरातनं फिरायची मज्जाच काय वेगळी आहे. असं वाटतं की कोल्हापुरातनं जायलाच नको घरला. पण काय करणार? इथनं 40 किलोमीटर गाव आहे म्हटल्यानंतर गप जायला लागते तिकडं. आता घरला निघालतो तोपर्यंत असं कुठूनतरी 65चा वास आला. असं तेलात उड्या मारालतो की नाही, तसाच झारा घेतला आणि डायरेक्ट प्लेटमध्ये पलटी मारला. असा दणका मारला, जीभ नुसती अशी झरझरालती.